मित्रांनो, जान्हवी आणि योगिता यांच्यामध्ये पडलेली आहे वादाची ठिणगी। हाय हॅलो नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। एक प्रोमो समोर येतोय मित्रांनो, त्यामध्ये ज्याच्याकडे स्वतःची स्ट्रॅटर्जी नाहीये तो दुसऱ्याच्या आधारे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो। त्याचं नाव नॉमिनेशन टास्क मध्ये घ्यायचं आहे। तर प्रोमो मध्ये पाहायला मिळतंय की जान्हवी बोलते, जसं योगिता म्हणाली की घाबरतात, फ्रेंड्स असणं हे घाबरणं हा काही मुद्दाच नाहीये। हे जे तिने काही मूर्खासारखं रिझन दिलंय त्याला काही अर्थ नाहीये। योगिता बोलते की जान्हवी तू मला मूर्ख म्हणतेस, त्यावर जान्हवी बोलते तुला मूर्ख नाही, रिझन मूर्खासारखं देतेस असं मी बोलले। योगिता बोलते माझे रिझन म्हणजे तू मलाच मूर्ख बोलतेस। जान्हवी बोलताना दिसते की तू व्हॅलिड रिझन दे ना, तर योगिता बोलते की मी व्हॅलिडच रिझन दिलेला आहे आणि तिने सांगितलं की त्यामध्ये असं लिहिलं आहे की ज्यांच्याकडे स्वतःची स्ट्रॅटर्जी नाहीये तो दुसऱ्यांच्या आधारे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं नाव नॉमिनेशन टास्कमध्ये घ्यायचं आहे। तर मित्रांनो, या दोघींमध्ये आता वादाची ठिणगी ही पडलेलीच आहे। आता ही ठिणगी पेट घेते की इथेच विसते हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। तुमचं काय मत आहे या प्रोमो विषयी, जान्हवी आणि योगिता विषयी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।